तुझ्या आडमुठ्या वागण्यामुळे माझं आणि हर्षदाचं लग्न होऊ शकत नाहीये दादा. सगळ्यांनी असं हल्लाबोल केल्यासारखं केलं ना तर त्यांना कधीही मान्य होणारच नाही. दरवेळी तुम्ही म्हणाल तेच आणि तसंच होईल असं नाही ना होऊ शकत. आसावरीसाठी 2 मिनिटं थांबायला मला वाटतं काही हरकत नाहीये. जी नैना तुझ्या इशाऱ्यावर चालायची तिने आज तुझे उपकार घ्यायला नाही म्हटलं. मर मर इथेच तडफडून. नमस्कार डीएसपी साहेब, हर्षवर्धन भोसले बोलतोय. आम्ही कुठे जाणार, इथेच आहोत. पण विचार केला की तुम्ही समाजात सुव्यवस्था ठेवण्याचं एवढं जोखमीचं काम करताय, त्यात पुन्हा आपण फोन करून तुम्हाला कशाला त्रास द्यायचा. हो नाही, माझंच एक छोटंसं काम होतं तुमच्याकडे. काय सांगू आता, माझ्या मागच्या कटकटी काही संपतच नाहीयेत. एक संपलं की लगेच दुसरं काहीतरी सुरू होतंय. आणि हो सांगतो, मला पोलीस प्रोटेक्शन हवंय. हो, सिव्हिल ड्रेस मधले 2 हत्यारी पोलीस, त्यांचा पहारा तुम्ही माझ्या घरावर शक्य तितक्या लवकर बसवा. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर पुन्हा एकदा हल्ला होण्याची दाट शक्यता आहे साहेब. या, थँक्यू सो मच. काय कुणाशी? संयोगिता भोसले. अहो नुसतं नावाशी काय करायचंय? कोणाची कोण ते सांगा ना. हर्षवर्धन भोसले मोठे बिल्डर आहेत, त्यांची बहीण. म्हणजे म्हणजे त्या आसावरीची नणंद. हो, आसावरीचा नवरा श्रीमंत आहे म्हणे. काय बिल्डर आहे म्हणालात ना? हो. मुलीचं पहिलंच लग्न आहे का? नाही. वाटलंच मला. किती मागताय? काय? अहो काय काय हुंडा किती मागताय? प्रभात, हे बघा, त्या नंदिनीच्या वेळी हात आखडता घेतला आपण, कारण तिच्या भिकारड्या आई वडिलांची ऐपतच नव्हती हुंडा देण्याची. पण आता साक्षात कुबेर उभा आहे आपल्या दारात हात जोडून. कचकावून मागा. प्रभा, आताही तुझ्या डोक्यात प्रकाश पडलेला नाहीये? अहो प्रकाश तुमच्या डोक्यात पडत नाहीये. साधा व्यवहार कळत नाही तुम्हाला. सोन्याचं अंड देणारी कोंबडी कुणी शेजाऱ्याच्या कुऱ्हाड्यात नाही नेऊन ठेवत. त्यातून ती विधवा. मी असते ना तर- बरं झालं तू आत्ता नाहीयेस. निदान आपला मुलगा सुखाने संसार करेल. तुला कळवायचं होतं, कळवलं. येतो मी. अहो अहो ऐका माझं. अहो कमीत कमी 4-5 कोटी तरी.
ए नाही, काय पण हालचाल करायची नाही. बसवांना कुठं आहे? कोण बसवण्णा? जास्त हुशारी दाखवू नकोस. बाजारात घडलेला सगळा प्रकार कळलाय मला. बसवांना कुठं आहे? बसवांनाला चुपचाप आमच्या हवाली कर, नाहीतर नाहीतर इथंच गोळी घालीन तुला. नाही, तू नाही मला गोळी घालू शकत. कारण बसवण्णा कुठे आहे हे फक्त मलाच माहिती आहे. आणि मी जर मेलो तर तो सुद्धा जिथे कुठे आहे तिथे तडफडून तडफडून मरेल. तेव्हा जरा शांतपणे विचार कर. ए, तुझ्या बोलण्यात येणार नाही मी. लवकर सांग, बसवांना कुठं आहे, नाहीतर तुझा मुर्दा पाडीन मी. काय नाव काय तुझं? तुला काय करायचं? अरे कमाल आहे. तू कोण आहेस हे कळल्याशिवाय मला बसवण्णाला तुझ्या हवाली कसं करता येईल, नाही का? काय काय नाव आहे तुझं सांग. रघ्या. रघ्या म्हणतात मला. घ्या. गुड. ए, हालचाल करायची नाही. लवकर सांग, बसवांना कुठं आहे? हो, रिलॅक्स रिलॅक्स, शांत हो. पाणी वगैरे पी, मग बोलूया ना आपण. घाई काय आहे? उगाच चिडचिड करू नकोस. सगळं सांगतोय मी तुला. तुझ्या तर हाताला साल्या. सगळ्यांची सगळी वेळ सारखी नसते रघ्या. वेळ कशी कुठे कधी बदलेल सांगता येत नाही. तुला हे खूप महागात पडेल. अरे स्वस्तातले सौदे मी करतच नाही, समजलं? मी जर ठरवलं ना तर आत्ता इथे या क्षणी तुला संपू शकतो. मग ते तुला महागात पडेल, समजलं? बसवण्णा जोपर्यंत माझ्या ताब्यात आहे ना तोपर्यंत तुम्हा सगळ्यांचा जीव माझ्या मुठीत आहे. मी माझी मूठ जरा जरी आवळली तर तुम्ही सगळे खलास. काय हवंय काय तुला? गुड. हुशार आहेस, खूप हुशार आहेस. मला माझे 5 कोटी रुपये परत हवेत. आणि नाही दिले तर? आत्ताच हुशार म्हटलं मी तुला. लगेच मूर्खासारखे प्रश्न विचारू नकोस. तुम्ही जर मला पैसे परत दिले नाहीत तर मी बसवण्णाला पोलिसांच्या ताब्यात देईन. तो जर पोलिसांसमोर सगळं काही ओकला तर तुम्ही सगळे लटकणार. कारण त्याला तुम्हा सगळ्यांची खडानखडा माहिती आहे. तेव्हा माझे पैसे परत देण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही. नीट शांतपणे विचार कर. माझं बोलणं संपलेलं आहे, तू निघू शकतोस. आणि एक गोष्ट,
पुढच्या वेळेस जेव्हा केव्हा मला भेटायला येशील तेव्हा माझ्या केबिनमध्ये येताना दरवाजावरती नॉक करायचं, मला विचारायचं, सर मी आत येऊ का, आणि मगच आत यायचं. हं? इथे येणारा माणूस येतो त्याच्या मर्जीने, पण जातो फक्त हर्षवर्धन भोसलेच्या मर्जीने. कसा? असा. हो सर, संपूर्ण बंगल्याची पाहणी केली सर. हा कदम आहेत माझ्याबरोबर. हा गन पण आहेत, फुल लोडेड आहेत सर. ओके सर, ओके ओके ठीक आहे सर, ओके. साहेब काय म्हणाले आणखीन? हे बघा, बंगल्याच्या आवारात कोणीही व्यक्ती फिरताना आढळल्यास त्याला अटक करा आणि जरूर पडल्यास फायरही करा. एक काम करा, मागच्या गेटवर तुम्ही थांबा, मी ते सांभाळतो. ओके ओके सर. हर्षवर्धनला मात देण्यासाठी मी त्या नैनाला घरी आणलं. तिला आणि तिच्या त्या बाळाला सगळ्या सुखसोयी दिल्या. ती हे घर सोडून गेलीच, पण खेळणी घ्यायला नकार देऊन गेली. तिने माझ्या भावनांचा अपमान केलाय. हर्षवर्धनवर सूड उगवण्याच्या माझ्या इच्छेवर पाणी फेकलं. माझा खेळ सुरू होण्यापूर्वीच हरवले तिने मला, आणि त्या पराभवाची जाणीव ही खेळणी मला पदोपदी करून देत आहेत. काय काय करू काय मी यांचं? जाळून टाकू की नेऊन फेकू त्या हर्षवर्धनच्या डोक्यावर? मोहिते मास्तर आपल्या मुलीला काही मॅनर्स शिकवायचे विचारले. चल हर्ष, चल चल. अरे असं मक्खासारखा काय उभा आहे? डॉक्टरला बोलव ना. तिचं काही बरं वाईट झालं ना तर तूही लटकशील आणि मलाही लटकवशील. डॉक्टर प्लीज माझ्या बायकोला वाचवा प्लीज, मी पाया पडतो तुमच्या. तिच्या पोटात आमचं बाळ आहे डॉक्टर. तिच्या पोटात आमचं बाळ आहे डॉक्टर. तिच्या पोटात आमचं बाळ आहे डॉक्टर. हर्ष, काय? मला तुझ्याशी काही बोलायचंय. मला जरा महत्वाचं काम आहे, आपण नंतर बोलू. मला आत्ताच तुझ्याशी बोलायचंय. बोल. मला माहिती आहे
गेले काही दिवस तुला खूप टेन्शन आहे, तुझी खूप चिडचिड होतीये. पण आता दिवाळी 2 दिवसावर आली, त्यात आसावरीला बाळ होणार आहे, संयोगिताचं आणि आधीचं लग्नही जवळ आलंय. आता कुठे सुखाचे 4 क्षण आपल्या घरात येत आहेत आणि माई, तुला जे काय म्हणायचं आहे ते स्पष्टपणे सांग. असं बघ हर्ष, तुला आमचं वागणं बोलणं कधीच काही पटलं नाही. आम्हालाही तू घेतलेले काही निर्णय आवडले नाहीत. पण ह्या आनंदाच्या क्षणी आपण आपल्यातल्या ह्या कमी अधिक गोष्टी विसरायला हव्यात ना. म्हणजे मी काय करायला अशी तुझी अपेक्षा आहे? मला वचन दे, दिवाळीच्या ह्या 4 दिवसात तू कुणावरही चिडणार नाहीस, कुणालाही लागेल असं बोलणार नाहीस. निदान हे 4 दिवस तरी आपण सगळं विसरून मिळून मिसळून आनंदाने राहूया. हं? तू म्हणतेस तसं वागण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. काय करताय? मी बघितलं तर बघू दे. असं काय कोणी बघितलं तर काय म्हणतील? काय म्हणतील? नवरा बायकोचं प्रेम उतू चाललंय म्हणतील, बाकी काय म्हणतील? काहीतरीच तुमचं. आसावरी, काय? या दिवाळीत काय हवंय तुला माझ्याकडून? काही नको. तुम्ही माझ्या जवळ आहात ना, तेच खूप आहे माझ्यासाठी. आणि खरं सांगू, कुठल्याही सणावाराला घरात सुखाचे 4 क्षण यावेत असंच वाटत असतं प्रत्येक स्त्रीला. माहेरी असताना माहेरच्यांसाठी आणि सासरी असताना सासरच्यांसाठी. अच्छा, म्हणजे एकदा सासरी आल्यानंतर माहेरच्याबद्दल काहीच वाटत नाही वाटतं तुम्हाला? असं कसं होईल? त्यांनीच तर आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं. त्यांचं प्रेम, त्यांची माया कधीच विसरता येत नाही आम्हा बायकांना. सॉरी, मी काय म्हणतो, या दिवाळीत तुझ्या बाबांना आपण इथेच बोलवून घेऊया. तिकडे एकटेच राहतील तर उगाच नको नको ते विचार येतील त्यांच्या मनात. त्यापेक्षा इथे येतील, आपल्या सगळ्यांबरोबर राहतील तर 4 क्षण सुखाने जातील त्यांचे. खरंच? खरंच. हवं तर मी फोन लावतो त्यांना. नाही नको, मी बोलते ना त्यांच्याशी नंतर. हा, मी लावतो तर आधी. बोल. हॅलो बाबा, हा मी बोलते. कसे आहात? बाबा, मी काय म्हणते, तुम्ही या दिवाळीत इथेच या ना राहायला आमच्या सगळ्यांबरोबर. का? नाही बाबा, पण तुम्ही एकटे काय करणार आहात तिथे? बाबा प्लीज. नाही, अहो त्यांनीच मला फोन लावून दिलाय. हो हो सासरी बुवा, मी उभा आहे समोर. बघा, ऐकलत ना? हा, हो बाबा, आम्हाला सगळ्यांना खरंच खूप बरं वाटेल तुम्ही इथे आलात तर. नक्की?
ओके येतो म्हणाले. खुश सॉरी बघेल कोणीतरी. कुणी नाही बघत. माई अगं ही ऐकतच